नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत आहोत. तर त्यामधला आपला परिसर अभ्यासचा 10वा प्रकरण चालू आहे. स्वतःची काळजी आणि सुरक्षा यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहून घेऊत आणि मग त्याच्यावरचे प्रश्न सोडवूयात. महत्त्वाच्या मुद्द्यामधला पहिला पॉइंट आहे स्वतःची ओळख. 1. स्वतःचे शरीर हे केवळ तुमचे स्वतःचे आहे आणि त्याची मालकी फक्त तुमच्याकडे आहे. 2. पोट, छाती, कमरेचा खालचा भाग हे आपले खाजगी अवयव आहेत. 3. तुमच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाला आणि विशेषतः खाजगी अवयवाला दुसऱ्या व्यक्तीचा नकोसा स्पर्श झाल्यास तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. याच स्पर्शाला नकोसा स्पर्श किंवा नावडता स्पर्श म्हणतात. 4. नावडत्या स्पर्शाला तुमची चूक समजू नका, स्वतःला दोष देऊ नका आणि नावडत्या स्पर्शाला कुणापासूनही गुपित ठेवू नका. दुसरा मुद्दा आहे स्वतःची सुरक्षा. 1. तुमचे स्वतःचे शरीर हे केवळ तुमचे आहे आणि त्यामुळे त्याची सुरक्षा हा तुमचा अधिकार आहे. 2. कोणत्याही व्यक्तीने केलेल्या नावडत्या स्पर्शाला ओरडून विरोध करा व त्या व्यक्तीपासून दूर व्हा. 3. नावडत्या स्पर्शाला गुपित ठेवू नका आणि ही बाब तुम्ही तुमचे आई वडील, आजी आजोबा किंवा शिक्षकांना त्वरित सांगा. 4. चॉकलेट, फुले, अत्तर, सेंट, स्प्रे, भेटवस्तू अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. 5. खोट्या भूलथापा, आश्वासने, प्रलोभने देणाऱ्या व्यक्तीपासून लांब राहा. 6. अनावश्यक कौतुक किंवा खूपच काळजी आणि आस्था दर्शवणाऱ्या व्यक्तीपासून आणि अनोळख्या व्यक्तीपासून लांब राहा. अशा प्रकारे आपल्याला स्वतःची काळजी आणि सुरक्षा कशा प्रकारे केली जाते हे आपल्याला याच्यातून कळतं. आता ह्याच्यावरचे प्रश्न फक्त 2च आहेत. हा व्हिडिओ खूप छोटा असणार आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ समजला तर व्हिडिओ लाईक करा. याच्या पुढचा सुद्धा व्हिडिओ आपण लगेच टाकणार आहोत. स्वाध्याय पाहूत आपण. प्रश्न. पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. त्यामध्ये दोन प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, नावडत्या स्पर्शाला विरोध कसा करावा? ए. गप्प बसून, बी. ओरडून, सी. स्वतःला दोष देऊन आणि डी. स्वतःच चुकलं असे म्हणून. तर याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओरडून. नावडत्या स्पर्शाला विरोध करण्यासाठी ओरडून, आवाज करून आपण विरोध करू शकतो. दुसरा प्रश्न, पुढीलपैकी खाजगी अवयव कोणता? ए. डोके, बी. छाती, सी. पाय आणि डी. हात. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, छाती. हा आपला खाजगी अवयव असतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा 10वा प्रकरण पाहिलेला आहे, स्वतःची काळजी आणि सुरक्षा. यामधील सर्व महत्त्वाचे मुद्दे सुद्धा पाहिले. त्याच्यामध्ये स्वतःची ओळख, स्वतःची सुरक्षा कशा प्रकारे केली जाते हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर फक्त 2च प्रश्न होते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.